आज आम्ही सकाळी 6:30 पासून मान तालुक्याच्या पूर्ण टंचाईच्या गावाचा दौरा करतोय. आम्ही आतापर्यंत 8-9 गावाचा व्हिजिट आमचा झालेला आहे. बरेच ठिकाणी टँकर चालू आहे. आता सध्या मान तालुक्यात अराउंड किती 17 टँकर चालू आहे आणि पूर्ण जिल्ह्यात अराउंड 29 टँकर आता चालू आहे. जलजीवनच्या कामाचा पण आढावा घेतले. बरेच ठिकाणी जलजीवनचं काम पूर्ण झाल्यामुळे किंवा असा बरेच टंचाईच्या उपाययोजना केल्यामुळे आता थोडा रिलीफ आहेत. जसं मागच्या 2 वर्षा अगोदर आता अशा 80 टँकर चालू होता जिल्ह्यात. आता वो नंबर 1/3 नंबर आहे, म्हणजे 30च्या कमीच आहे. तो तरी पण आता पुढे आता जसं सगळ्यांना माहित आहे की चालू वर्ष आहेत आपला सुपर एल निनो वर्ष आहे. तो अजून जसं पाणीच्या कमतरता होऊ नये आणि लोकांना कसं सेवा देता येईल याच्यासाठी असं फील्डवर येऊन परस्पर आम्ही पाणी दौरा केले. आणि मला सांगताना हे पण आनंद होत आहेत की चालू वर्षात आम्ही टंचाईसाठी भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत. उपाययोजना जशा विंधन विहीर आणि आपलं जसं रुंदीकरण, जलतारा तो आहेतच, खोलीकरण, विहीर खोलीकरण, तात्पुरती नल पाणी पुरवठा योजना, अशा भरपूर अशा योजना केलेल्या आहे. अराउंड 98 अशा योजना केलेल्या आहे, जो मागच्या 3-4 वर्षात सगळ्यात जास्त आहे. अजून पण आमची पाहणी चालू आहेत की अजून पण मागणी असेल तर आम्ही अजूनही करता येईल. आज पण इथे वारविरे गावात आम्ही ये बोरचं आता काम पण चालू केलेलं आहे. अजून कुठे होतं रे, सोकासन ना, सोकासनला तात्पुरती नलपाणी पुरवठा योजनाचं काम पण चालू केलेलं आहे. तो अशा भरपूर उपाययोजना पण केलेल्या आहे जेणेकरून टंचाई म्हणजे टँकरची वेळ येऊ नये गावात. ठीक आहे, तो आमचा अशा प्रयत्न चालू आहेत आणि लोकांना सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग आणि पूर्ण पंचायत समिती पण कामावर आहेत. ज्या राहिलेले गाव आहेत त्यांच्या जलजीवनची योजना आहे, त्याच्या संदर्भातले आपण काय आढावा घेतला की जे स्पीड मध्ये व्हावं राहिलेल्या गावांची काम? उर्वरित गावाचा पण आज आढावा बैठक आम्ही पंचायत समिती मानला नियोजित केलेला आहे. तो तिथे पूर्ण डिटेल मध्ये सविस्तर आम्ही आढावा घेणार आहोत. पाण्याच्या आता सध्या लय टंचाई आहे. आम्हाला पाणी आम्हाला वेळ नसतं. उन्हाळ्याचा दिवस असतं तर पाणी वेळ मिळत नाही आम्हाला. पाण्याची अपेक्षा आमची की पाणी आमची सोय करावी पाण्याची सरकारने. डॉलर मोकळे टँकर किती वेळ देतात? आता टँकर बघा आला तर येईल, नाही तर मग उद्याच्यालाच येईल. आज काय टँकर आला तरच येईल, नाही तर नाही. आज काय लाईट नाही ना, त्याच्यामुळे म्हणलेत पाणी काय मिळणार नाही. पण आला तर येईल, नाही तर नाही येणार, उद्याच्यालाच येईल. पाणी नसल्यावर जनावरांना अडचण येते की पाण्याला पंपाला जायचं किंवा मग कुणीकडे हिकन तिकडनं गाडीवने पोरं आणते ती विहिरीवने ह्याच्यावने पाणी घेऊन येते, तेव्हा जनावराला पाणी. असं पाणी काय मिळत नाही. असं मिळत नाही पाणी. दुसरा काय सोर्स नाही काय, कॅनल किंवा नदी वगैरे असं काही नाही तसलं अजिबात. नदी, कॅनेल, वडा काही सुद्धा सोय नाही तसली. विहिरीचे पाणी विहिरीचे पाणी सगळे आटले. बोरला पाणी मिळत नाही. पाणी आलं तर एखादा बॅलरी निघतो, नाहीतर नाही निघत. बोरला सुद्धा पाणी एवढं. काय अपेक्षा तुम्ही? आमच्या अपेक्षा पाणी गावाला यावं, पाण्याची सोय व्हावी. आम्हाला काय पाणी मिळणं महत्वाचं आहे. पाणी तेवढं भेटलं की मग आमचा प्रश्न सुटतोय ना. मग एवढं म्हणजे दारिद्र्य संपून जातंय. शेरडांचं बी संपतंय, माणसाचं बी संपतंय. पिढ्यानपिढ्या पाणी. हा, फक्त पाणी भेटलं की मग झालं काम. पाणी एवढं महत्व नाही ना. बरोबर, पहिलं पाणीच पाहिजे. उन्हाळा आला की आमची पाण्याची बॉम्ब असते. जर वर्षीच बॉम्ब असते पाण्याची. हे आता कुठं वायच थोडस पाणी सोडलं होतं, तेवढ्यात वायच गेला महिना वायच चांगला. ती पाणी तलाव्यातलं आटलं की संपलं, पाणी गेलं. मग पुन्हा नाही का सोडलं? नाही ना, पुण्यात नाही सोडलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.